गुड मॉर्निंग एव्हरीवन. दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे आणि मस्त झोप झाली रात्री. हे काय सिद्धार्थ पण फ्रेश झाला आणि झोपेमध्ये झाला थोडासा. आणि ना इथून मी तुम्हाला एक मस्त व्ह्यू दाखवतो. ह्या बाल्कनीमधून हॉटेलच्या बाहेरचा पूर्ण व्ह्यू दिसतोय आणि खूप छान अशी घरं वगैरे दिसतात समोर आपल्या कौलारू. आणि याचं क्लायमेट ना थोडा क्लाउडी आहे इनफॅक्ट. तर जास्त गरम तरी वाटत नाही अजून, पण दुपारी बघूया आपण कसं वाटतं. आणि हा आमचा सकाळ सकाळचा ब्रेकफास्ट आणि सर्व केला आहे. त्याच्यामध्ये आय थिंक याच्यामध्ये ना कॉफी किंवा चहा असेल गरम. हे 2 कप आहेत. हे 2 ज्यूस दिलेले आहेत. आय थिंक वॉटरमेलन ज्यूस दिसतात. याच्यामध्ये काहीतरी आपण ते ओपन करूया. ही कटलरी आणि हे 2 बॉक्सेस आहेत. सो ह्याच्यामध्ये बघूया काय काय दिलं आहे. त्याच्यामध्ये चमच्याने सगळे हे दिले. हे ओपन करून बघूया आता पॅकेट. वाव. सो काय काय दिलं याच्यामध्ये पराठा आहे, पोहे आहेत, मिक्स व्हेज सलाड आहे, फ्रूट्स आहे आणि दही आहे. आणि ह्याच्यात बघूया आपण काय दिले सिद्धार्थच्या. सेमच आहे. हां सेम दिलं आहे. सो 1 thumbs up फॉर युअर ब्रेकफास्ट. अच्छा इथे ना. सो सिद्धार्थ जसं ॲक्च्युली दाखवत होता इथे हे जे आहे ना रूफला इथे ना पाण्यासाठी त्यांनी मस्त एक प्रोव्हिजन केलं आहे. तर जे पण रूफचं पाणी येईल पावसामध्ये वाहून ते तिकडे जमा होईल ह्या ट्रेमध्ये आणि इथून ते परत खाली सोडलं जाईल ते खालती कुठेतरी जमिनीमध्ये. तर ते बेसिकली काय करतात माहिती आहे ना तुला. ते बेसिकली पाणी जमिनीमध्ये हे करतात, आतमध्ये सोडतात जमिनीच्या खूप आतमध्ये. आणि मग तिथे बघ त्यांची बघ तिथे ती विहीर आहे बघ छोटीशी दिसते. हो त्या विहिरीमध्ये पण ते पाणी जमा होतं मग परत. म्हणजे ह्याच्यामध्ये जे सगळं पाणी जे खाली जातं ना जमिनीमध्ये तिथं हे सगळं पाणी ना एका साईडला जाऊन मग ते जमा होतं आणि ते मग विहिरीमध्ये किंवा बोरिंगमध्ये बाहेर निघतं. आणि इथे किती सुंदर घर आहेत बघा बाहेर साईडला. समोर कौलारू वगैरे खूप मस्त वाटतं. आणि हा इथून पण ना मस्त व्ह्यू आहे या बाल्कनीमधून. तुम्हाला मी खिडकी ओपन करून देतो. हे समोर जे दिसतं नाही रेडिसन हॉटेल आहे आणि खूप साऱ्या गाड्या पार्क आहेत त्यांच्या पार्किंगमध्ये. आणि यांच्या कॉरिडॉरमध्ये पण इथे पण खूप सारी मस्तांनी ना प्लांटेशन केलेले आहेत, झाडं लावलेली आहेत. तिथे बाल्कनी आहे. अच्छा हा रे. वाव. ओके. सो ही बाल्कनी बघितलीच नव्हती रात्री. मस्त आहे सिद्धार्थ. मग तुझी ती बाल्कनी माझी बाल्कनी ठीक आहे. हा तिकडून जास्त दिसतं. तिकडून तर इकडचं पण दिसतं. अच्छा हां ते पण एक आहे. इथून फक्त इकडचं दिसतं, झाडमध्ये येतं. आणि पक्ष्यांचे किती मस्त आवाज येतात पण येते. कुठला बर्ड असेल सांग मला. नारळ. यस नारळाचं झाडावरती. इथे आल्यापासून आहे ना सिद्धार्थला ॲक्च्युली एकच गोष्ट आवडते ते म्हणजे ना या रूममध्ये टाइम स्पेंड करायला. आणि त्याची आवडतीची जागा आहे ना बसायची ती मी तुम्हाला दाखवतो. हे बघा त्याला ॲक्च्युली वॉर्डरोब एवढं आवडलं ना याच्यामध्ये बोलतो की मी याच्यात मस्त उभा राहीन बसेन झोपेन. तर त्याच्यामध्ये जातो कालपासून. चल बाहेर जायचं. चल आपल्याला चला उठा. सिद्धार्थ दोघांची आता तयारी झाली आहे आणि आम्ही निघालो जस्ट खाली वॉक करायला आणि बघायला की इथे आसपासमध्ये काय काय आहे मेन रोडला जाऊन. आणि तुला काय प्यायचं आहे का थंड? हां ठीक आहे. मग बाहेर जाऊन आपण बघूया काहीतरी कोकोनट वॉटर वगैरे ट्राय करूया. कोल्ड कॉफी. अरे इथे येऊन कोल्ड कॉफी काय पाहिजे. आता गरमीमध्ये कोल्ड कॉफी कुठे पितो. गरमीमध्ये येऊन थोडंसं थंड काहीतरी पिलं पाहिजे ना. कोकोनट वॉटर किंवा शेक किंवा कोल्ड कॉफी थंडच असतं. अरे हा यार मग माहिती नाही. माझं डोक्याला चाललं आहे. ही ओव्हरऑल बिल्डिंग आहे. इथे आम्ही राहिलो आहे आणि आमची रूम तिकडे त्या साईडला आहे. हे 2 रूम आहेत ह्या साईडला फर्स्ट फ्लोअरला. आणि सिद्धार्थला बघायचं स्विमिंग पूल. तर स्विमिंग पूल बघायला पण जाऊया. ही इज व्हेरी मच एक्सायटेड अबाउट पूल फ्रॉम लास्ट नाईट. ओ वाव. सो हा आहे इकडचा मस्त स्विमिंग पूल. वाव सुपर. सो तुला कसं वाटतं स्विमिंग पूल सिद्धार्थ. मोठा आहे. खूप मोठा आहे ना. तुला पोहता येईल का याच्यामध्ये. माझ्यापेक्षा हाईट असते ना तरी पोहायला येतं मला. वाव. माझ्या पाय नाही पोचत खाली तरी पोहायला येतं. माझ्या हाईटचं मी काय इथे डीप होत जाते मग इथे मला पोहायला लागतं.
बघूया तर इथून आपण नंतर येऊ दुपारी आणि मग ट्राय करू, ठीक आहे. हा, हे माझे आहेत सर. आणि इकडचा जो इंटरनल व्ह्यू आहे ना, बघा हा इकड साईडच्या काही बाल्कनी आहेत रूमच्या. सो खूप मस्त प्रॉपर्टी आहे. आणि हे समोरचं जे दिसतं ते वेगळं हॉटेल आहे. आय थिंक हे रेडिसन हॉटेल आहे. आय एम नॉट व्हेरी शुअर, पण खूप प्रीमियम वाटतं. तर क्या थोडा पास में घूम के. सो हा हॉटेलचा मेन गेट आहे. हॉटेलचं नाव आहे विक्टोर एक्झॉटिका बाय इंडी रिसॉर्ट. आणि ह्यांचं अजून एक हॉटेल आहे जवळपास, तर ते पण काल सांगत होते. आणि हा आहे सिद्धार्थ. सिद्धार्थचा हा पहिला टाईम गोव्याला आहे. युजली मी एकटाच होतो फिरायला, पण ना ह्याला घेऊन पहिल्यांदा आलो आहे. सुट्ट्या झाल्या होत्या त्याच्या शाळेच्या. आणि मला नेहमी वाटतं की त्याला कुठेतरी घेऊन जावं, पण तो कसं लहान आहे आणि माहिती नाही तो बाहेरच्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करू शकेल, राहू शकेल बरोबर माझ्याबरोबर. मुलांना खूप कंटाळा येतो आणि त्यांना त्यांच्या आवडच्या गोष्टी असतात ना करण्याच्या, त्या जर असतील तर त्यांना करायला ती मजा येते, राईट. सो हा एक रस्ता आहे. आम्ही ना काल ह्या रोडने आलो होतो ॲक्च्युली. हा रस्ता आहे. इथून आम्हाला टॅक्सीने सोडलं तर आम्ही रात्री चालत आलो होतो कडेकडेने. सो तर मेन रोडवर जाऊन आहे ना आपण बघूया बाईक, कारण की आपल्याला ना 2 दिवस इकडे राहायचं, तर एखादी स्कूटर आपण हायर करूया. आणि अराऊंड ती लोक मला वाटतं की 450-500मध्ये स्कूटर देतात. आपल्याला आपलं पेट्रोल टाकावं लागतं. आणि खरं बघायला गेलं तर हा माझा ना 5वा टाईम आहे गोव्यामध्ये. म्हणजे मी ह्याच्या आधी 2011, 13, 23 आणि त्याच्या आधी पण मी 1 वर्ष आलो होतो. तेव्हा नॉर्थ गोवा वगैरे फिरलो होतो त्या साईडला. आणि आता आपण नॉर्थ गोवामध्ये जाऊ, पण आपण नॉर्थच्या एकदम कोंडोलिम भागामध्ये आहोत. तिथे समुद्र आहे, अगोडा फोर्ट आहे. फोर्ट बघायला पण जाऊ. सिद्धार्थला फोर्ट पण दाखवतो, थोडी हिस्ट्री सांगतो. स्कूटर कुठे भेटणार बाबा? या ॲक्च्युली गेटवरून आम्ही बाहेर आलो होतो. आमचं हॉटेल इकडे आतमध्ये आहे. आणि म्हणजे बाहेर आल्या समोर आहे ना, म्हणजे बाहेर आल्याला समोर आम्हाला इथे ना एक हट दिसलं. आणि इथे खूप सारे स्कूटर्स वगैरे लावलेले आहेत त्यांनी. सो बेसिकली 500 रुपीज वगैरे स्कूटरचे चार्ज घेतात. आम्ही ही स्कूटर पिक केल्या. सिद्धार्थला बेसिकली हा कलर आवडला, राईट सिद्धार्थ? इथे बाकीचे पण कलर्स आहेत मस्तपैकी. त्याला हा कलर आवडला तर मी हा कलर घेतला आहे. आणि याचं पेमेंट करून आता स्कूटर हायर केलं 2 दिवसासाठी. याच्यावरती आपण ऑलमोस्ट जवळपास फिरू आणि बघूया अजून काय काय लोकेशन्स आपण एक्सप्लोर करू शकतो ते. सो लेट्स गो सिद्धार्थ. फक्त तू हाच बोलतोय. सो खूप वेळानंतर आहे ना मी स्कूटर चालवतो इकडे गोव्यामध्ये आणि मजा येते. खूप गरमी आहे ॲक्च्युली बाहेर. तर थोड्या वेळ स्कूटर चालवली आणि स्विमिंगसाठी एक छोटी पॅन्ट घ्यायची आहे. पॅन्ट आपण इथं गल्लीमध्ये जाऊया, तिकडे त्यासाठी समुद्राचं नाही जाऊ, ठीक आहे? मग आपण टर्न का मारला? त्या काय गल्लीमध्ये झालं ना. समुद्र दिसलं तुला पुढे समुद्र? हा दिसतंय ना मला. वाव. बंद करू? कर बंद. सो एका फायनली स्पॉटवरती आलं. तिथून दिसतो आपल्याला समुद्र. आणि कालपासून समुद्र बघितला नव्हता. अरे रे सगळे माती केली तुझ्या डोक्यामध्ये. सो मस्तपैकी समुद्र आहे ना भरती आहे. खूप वरती पाणी दिसतं आपल्याला. सो सिद्धार्थ कसं वाटतं समुद्र बघून? मस्त आहे. जाऊन बघूया तिथे. यस. आणि खूप ऊन आहे. म्हणजे आता जरा गरमीची थोडी झळक लागायला लागली आहे. आणि बऱ्यापैकी ऊन आहे वरती डोक्यावरती. लाईफ गार्ड आहे का तो? हां. परत बाईकडे चाललो आहे. बाईकचं हेल्मेट ना मी वरतीच ठेवून आलो आहे. आणि त्याला मी डिक्कीत टाकून येतो. म्हणजे तिथे थोडा वेळ जरा एका शॅकवरती बसता येईल आणि समुद्राची मजा घेता येईल. हे काय हेल्मेट असं सोडलं होतं वरती. हा आहे आमच्या गाडीचा नंबर, इन केस जर काही गरज लागली तर. सची सिस्टम जरा वेगळीच होती ॲक्च्युली ओपन करायची. कसं केलं होतं त्याने ओपन बरं?
बसायचं ना, हाच एक मस्त मजा आहे की या इकडे मस्तपैकी चिल करा, ज्यूस वगैरे पिया. जे लोक ड्रिंक्स करतात ते लोक ड्रिंक्स करू शकतात आणि इथे बसून मस्तपैकी येणार समुद्राचा आस्वाद घेऊ शकतात.